अंबाजोगाईतील शासकीय स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा पुरवठा उघडकीस आल्यानंतर आता नवनव माहिती उघड होतीये। राज्यामध्ये 5 बनावट कंपन्यांच्या नावे तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचं उघडकीस आलंय। या 5ही बनावट कंपन्यांचं अस्तित्व फक्त कागदावर आहे। त्यामध्ये उत्तराखंड येथील ब्रिस्टल फॉर्म्युलेशन आणि SMN लॅब, केरळची रिफंड फार्मा आणि मेलबॉर्न बायोसायन्सेस, तर आंध्र प्रदेशची कॉम्युलेशन या कंपन्यांचा समावेश आहे। सरकारी हॉस्पिटल्समध्ये अप्रमाणित औषधं पुरवली जात असल्याचं जानेवारी 2024 मध्येच लक्षात आलं होतं। तेव्हापासून चौकशी सुरू होती। औषध विभागाचे आयुक्त DR गव्हाणे यांनी ऑक्टोबर 2024 मध्येच त्या बनावट कंपन्यांनी कुठे कुठे औषधं पुरवली आहेत याची माहिती मागवली होती। संतोष शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। संतोष, 5 कंपन्या बनावट औषधं निर्माण करतात, वेगवेगळ्या 11 जिल्ह्यांमध्ये ती बनावट औषधं पाठवतात। हे नेक्सस किती मोठं आहे आणि या सगळ्या संदर्भात आता आणखी काय नवी माहिती हाती लागली आहे? नक्कीच ज्यावेळेसपासून अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला बनावट औषधांचा पुरवठा केल्याचं प्रकरण समोर आलं, त्यानंतर ज्या धक्कादायक बाबी समोर येत आहेत, त्यामुळे राज्यामध्ये किती गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती किंवा होऊ शकते या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होईल। इतकी वाईट परिस्थिती या सगळ्या औषध पुरवठ्याच्या प्रकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते। राज्यामध्ये अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 5 कंपन्या अशा आहेत ज्या कंपन्याचा ॲड्रेस हा केरळ, उत्तराखंड अशा परराज्यातील आहे। तिथे कुठलीही कंपनी अस्तित्वात नाहीये, मात्र त्या कंपनीकडून नियमित औषधांचा पुरवठा झाला आणि तो केवळ 1-2 जिल्ह्यात नाही तर राज्यामधल्या तब्बल 11 जिल्ह्यामध्ये अशा औषधांचा पुरवठा झालाय। हे कल्पना करा की जी कंपनीच अस्तित्वात नाही त्याच्याकडून इतक्या गंभीर स्वरूपाची औषधं ही तब्बल 11 जिल्ह्यामध्ये पुरवली गेली। आणि 11 जिल्हे कुठले होते तर बीड असेल, धाराशिव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, रत्नागिरी असेल, नांदेड असेल, त्यानंतर हिंगोली असेल, अशा राज्यातल्या 11 जिल्ह्यामध्ये अशा 5 कंपन्यांकडून हे पुरवठा करण्यात आला औषधांचा। त्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय की वेळीच जर या बनावट औषधं पुरवणाऱ्या कंपन्यांना साथ मारला नाही किंवा त्यांना जर पायबंद केला नाही तर भविष्यात मात्र यामुळे मोठी दुर्घटना घडू शकते असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।